हॅलो सर्वांना नमस्कार. स्वामी माय लाईफ बाय स्वराध्या या यूट्यूब चॅनलवरती मी स्वाती तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आणि सोबतच नागपंचमीचा सण पण आहे. श्रावण म्हटलं की वातावरणच अगदी भक्तिमय होऊन जातं. सकाळपासून देवपूजा, त्याची लगबग, घरातील स्वच्छतेची लगबग, नैवेद्याची तयारी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महादेवाची पूजा आणि नागपंचमीची पूजा. तर आज सकाळी सगळ्यात आधी मी घरातील सर्व कामं वगैरे आवरले आणि बेलाची जी पाने आहे तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता, तर ती निवडायला घेतलेली आहे. आमच्या दारावरच एक भाऊ जे आहे श्रावण महिन्यामध्ये सोमवारला बेल विकायला घेऊन येतात. त्यामुळे मला बाहेर कुठे बेल घेण्यासाठी जाण्याची फारशी अशी गरज पडत नाही. तर मी त्यांच्याकडून साधारणतः 20-30 रुपयाचा जो आहे बेल घेऊन घेत असते. तर या 20-30 रुपयामध्ये जो आहे मला 108 बेलाची पानं निघतात. कधी कधी कमी जास्त पण होतात. तर प्रत्येक वेळेस चांगला बेलच मिळेल काही त्याची गॅरंटी नसते. तर यामधून मी सर्व 3 पानाचा चांगला बेल वेगळा केलेला आहे आणि बाकी जो तो वेगळा करून ठेवला. आता देवाची वगैरे आपली जी रेग्युलर पूजा आहे ती मी इथे आटपून घेतली. त्यानंतर मग महादेवाची पिंड जी आहे त्यांचा अभिषेक करून घेतला आणि सोबतच इथे तुम्ही पाहू शकता तर नागपंचमी असल्यामुळे एका पानावरती नाग काढलेले होते. आता कुठे कुठे जे आहे तुपाणी किंवा दुधानी काढल्या जाते. तर यावेळेस मुलीला म्हटलं की तू एका पानावरती मला छान नागाची जी आहे ती असं जे आहे ड्रॉइंग करून दे. तर ते इथे मी ठेवलेले आहे. त्यांची पूजा केली. हळदी कुंकू जे काही अष्टगंध पुष्प वगैरे ते सर्व वाहलं. त्यानंतर इथे शंकराला 108 म्हणजे महादेवाच्या पिंडेला 108 बेल इथे मी वाहत आहे. तर आजची जी शिवमूठ आहे ती तांदळाची आहे. पहिली जी शिवमूठ ती तांदळाची असते. तर इथे सगळं बेल वगैरे माझा 108 वेळा वाहून झालेला आहे. आता इथे प्रसाद वगैरे ठेवला. आरती मी करून घेतली. शिवलीला अमृत जे आहे त्यातील मी 11वा जो अध्याय आहे तो मी प्रत्येक श्रावण सोमवारी वाचत असते. जसा जसा मला वेळ मिळाला तसा मी वाचतेच. तर पण आज सकाळी जरा धावपळ होती. जसं मी सांगितलं की श्रावण होता, सोबतच नागपंचमी आणि त्यासोबतच आज माझ्या मिस्टरांनी गुरुचरित्र पारायण केलं होतं आणि त्याचेसुद्धा उद्यापन आजच आले होते. तर हे सगळे 3ही मोठे जे आहे पूजा किंवा काही तर ते आजच मला पूर्ण करायचे होते. कारण पारायणाचा पण नैवेद्य उद्यापन असल्यामुळे करायचा होता नागपंचमीचा. तर इथे पूजा करून घेतली आणि रव्याची जी आहे कढई केली. लाह्या फुटाणे नैवेद्यासाठी इथे ठेवल्या आणि त्या सर्व लाह्या फुटाणे जे आमच्याकडे देवाऱ्यामध्ये, देवावरती, घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये, अंगणामध्ये, झाडाझुडपांमध्ये जे आहे टाकण्याची प्रथा आहे. तर मी आरती वगैरे केल्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवून घेतला आणि मग सर्व ह्या लाया ज्या आहे बाहेर अंगणात, झाडाझुडपांमध्ये आणि मंदिरामध्ये सर्व देवांवरती टाकून घेतल्या. सोबतच मिस्टरांनी नारळ वगैरे इथे जे आहे ते फोडून घेतलं. तर आता दुपारी जे आहे मुलगी तिच्या स्पोर्ट्सला चालली होती तर ग्राउंडवरती. तोपर्यंत मी इथे जे आहे जे आज फुलोरा करत असतो आम्ही नागपंचमीच्या दिवशी संध्याकाळी नागपंचमीला आम्ही फुलोरा दाखवत असतो. तर म्हणून इथे पिठीच्या करंज्या मी इथे भरून घेत आहे. तर जास्त साधारणतः मला 20-21 करंज्या करायच्या होत्या. नैवेद्यापुरतेच करणार होते. तर म्हणून जास्त फारसं कोणी काही खात नाही गोडाचं घरी, तरी पण नैवेद्याला लागते म्हणून. आणि आपली परंपरा आहे, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या आपल्या परंपरेनुसार किंवा प्रथेनुसार या गोष्टी करत असतात. आता बघा, आपले जे सण येतात त्याचं काही ना काही वैशिष्ट्य असते. प्रत्येक सणामागे निसर्गाशी जोडलेली एक भावना असते. जसं नागपंचमीच्या दिवशी नागदेवताची आपण पूजा करून निसर्गातील या जीवसृष्टीबद्दल आपण आदर व्यक्त करत असतो. आज महादेवाची पूजा आणि नागपंचमी दोन्ही एकाच दिवशी असल्यामुळे आजची सकाळ आणखी भक्तिमय झाली आणि सोबतच यांचं स्वामी गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन पण होतं. तर यामुळे आजचा दिवस बराच खास होता माझ्यासाठी. तरी करून झालेले आहे आणि पटपट आता जे आहे हे बघा पात्या
आणि आता करंज्या जे आहे भरून घेते पटकन, कारण स्वयंपाक करायचा आहे, नैवेद्य वगैरे व्हायचं आहे, तर आटपवायचं आहे पटकन. आई आई ये ना, ती कोणीतरी मुलगी आली आहे. आता जसं मी सांगितलं की आमच्या भागामध्ये जे आहे नागपंचमीच्या दिवशी लाह्या फुटाणे ह्या मंदिरामध्ये, घराच्या कोपऱ्यात किंवा झाडाझुडपांमध्ये फेकल्या जाते. तर या प्रथेमागे नेमकं कारण काय मला पूर्णपणे माहीत नाही, त्यामुळे मी तुम्हाला इथे चुकीची माहिती सांगणार नाही. पण लहानपणापासून आपण हे सगळं पाहत आलो आहोत की सणाच्या दिवशी श्रद्धेने ही परंपरा आपण पाळत असतो. तर तुमच्याकडेही नागपंचमीला अशी काही वेगळी परंपरा असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तुमच्या गावाकडे किंवा घराकडे नागपंचमीच्या दिवशी काय केल्या जाते किंवा नागपंचमी कशा पद्धतीने साजरी केल्या जाते हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आता इथे एक एक करंजी व्यवस्थित भरून तिच्या कडा बंद करून घेत आहे. करंज्या ह्या भरायला बराच वेळ लागतो. कुणाकुणाला फास्ट पण कुणाकडनं होते भरणं, पण भरते वेळी जर व्यवस्थित त्याला कडा बंद केल्या ना तर तेलामध्ये त्या फुटत नाही आणि व्यवस्थित राहतात. तर अशा पूर्ण करंज्या मी इथे भरून घेत आहे. आणि इथे माझ्या मुलीची बडबड आणि या करंज्याचे काम हे दोन्ही माझे सर्व चालू होते. मुलीची बडबड ऐकणं पण होतं आणि करंज्या भरण्याचं काम पण इथे एका ठिकाणी सुरू होतं. बाबा काल तिथेच होते ना, थांबले होते तिथे. अच्छा, यायला परवडते का ग बाई? तुझ्या क्लासमधले 6-7 जणी आहे म्हणते ना. हा बघा आता करंज्या इथे झालेले आहे. करंज्या वगैरे भरणं झाल्या होत्या. त्यानंतर घरातली झाडझूड वगैरे आहे सायंकाळची ते करून घेतली, दिवाबत्ती वगैरे केली आणि मग लगेच स्वयंपाकाला लागली होती. कारण शिवलीला अमृतचा 11वा अध्याय मला वाचायचा राहिलेला होता आणि सोबतच हे सगळं नैवेद्य वगैरे दाखवायचे होते. त्यामुळे इथे फटाफट मी हात चालवलेला, कारण इकडे भाजी ठेवली होती, तिकडे कढी सगळं फोडणी घालायला घेतली होती. सोबतच जे काही करंज्या आहेत त्यासुद्धा इथे मी तळायला घेतल्या होत्या. आता जे मी आहे ती भाजी करणार होती मसाल्याचे आलू, कारण झटपट होऊन जाते. थोडासा मसाला वगैरे टाकला की, आणि हे आलू वगैरे मी आधीच कुकरमध्ये उकडून ठेवले होते. तर जेव्हा वरण भाताचा कुकर लावला सोबतच इथे आलू पण ठेवले होते. तर इकडे एका साईडला मी भाजी करून घेते आणि इकडे आता कढी फोडणी घातलेली होती. भाजी फोडणी घातल्यानंतर इथे लगेचच मी जे आहे वडे करायला घेतले होते. तर ही मुगाची डाळ थोडी 1-2 मूठ भिजू घातली होती. आता या मुगाच्या डाळीला मी इथे काही बारीक करणार नाही आहे, तर जशी ही आहे अख्खी तशीच यामध्ये थोडं बेसन घालून हळद, तिखट, मीठ, कांदा, कढीपत्ता आणि सांबार हे सगळं टाकून जे आहे त्याला मिक्स करून घेत आहे. तर हे साईडनं ठेवून देईल मी हे सर्व याच्यात एकत्र करून, आणि तोपर्यंत जे आहे तर इथे करंज्या आणि पात्या जे आहे ते तळून घेईल. आता जसं तुम्ही बघता की माझे व्हिडिओज जे आहेत ते मी डेली नाही टाकत आहे. काही कारणास्तव मी रोज हे व्हिडिओ नाही टाकू शकत आहे. तर वीकली 2 किंवा 3 व्हिडिओ माझे लॉंग येत असतात. तर हळूहळू रोज जे आहे डेली व्हिडिओ मी टाकायचा प्रयत्न नक्की करेल. तर इथे माझ्या सुंदर अशा करंज्या ज्या आहे मस्त तळून झाल्या होत्या.
आणि बघा किती छान दिसत आहे, खूप मस्त वाटत होतं आणि खुशखुशीत अशा मस्त झाल्या होत्या. इकडे पात्या पण मी मस्त तळून घेतल्या होत्या. फुलोऱ्यासाठी करंज्या, पात्या आणि वडे, तर हे 3 जे आहे नैवेद्याला दाखवत असतो. तर आता करंज्या, कढी, भाजी हे झालेलं आहे. वड्यासाठी जे आहे मिश्रण तयार आहे आणि आता जे आहे ते मी पुऱ्या तळून घेत आहे. तर पुऱ्यांचं सुद्धा मी भिजवून ठेवलं आहे आता. तर आता तेल थोडंफार गरमच होतं कारण त्यामध्ये आपण आधी ते तळलेलं होतं. तर आता जे आहे पुऱ्या मी तळून घेते. आणखी एक आमच्या इकडली प्रथा तुम्हाला सांगते. तर नागपंचमीच्या दिवशी आम्ही तवा जो आहे तो वापरत नाही. सोबतच आमच्याकडे जो भात आहे तो नागपंचमीला शिजवल्या जात नाही. तर यामागचं सुद्धा कारण मला माहीत नाही, पण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं असते. तर जसं माझ्या सासरी म्हणजे इथे जे आहे तर भात आणि पोळ्या जे आहे ते ताव्यावर म्हणजे ताव्याचा यूज केला जात नाही. आणि माझ्या माहेरी जी आहे तर तिथे दुधाचा वापर केला जात नाही. परीला आणायला गेलेले आहे म्हणजे मुलीला, ती स्पोर्ट ग्राउंडवरती गेलेली आहे तर तिच्या स्पोर्ट्सची प्रॅक्टिस करायला. तर मग मुलगी आणि मिस्टर आली की नैवेद्य वगैरे मी काढून ठेवते, सगळं आरती करते आणि मग जेवण वगैरे आटवते. तर पुऱ्या खूप अशा मस्त टमटम निघून राहिलेल्या. तसंही सण वगैरे असले की आपल्याला थोडाफार वेळ होतच असते जेवायला म्हणा किंवा मग पूजेला म्हणा. हे बघा, हो, आणि पुऱ्या झाल्यावर अजून वडे तळायचे राहिलेले आहे तर ते होऊन जाते म्हणजे शेवट स्वयंपाकाचा. मुलगी इथे आता ग्राउंडवरनं खेळून आली होती आणि तिच्या खेळण्याच्या गोष्टी चालू होत्या. तर इथे मी इथे स्वयंपाक करत होती आणि ती तिच्या आपल्या गोष्टी मला इथे सांगत होती. इकडनं आल्यावर तिला सुद्धा म्हटलं आंघोळ वगैरे आटपून घे, देवाला नमस्कार वगैरे कर, आणि मग तिला पण भूक लागलेली होती तर म्हणून आता पटकन सर्व झालंच होतं. नैवेद्य वगैरे इथे दाखवते म्हटलं आणि तुला पटकन जेवायला देते. मुलांना काय पाहिजे असते तर आपल्या आईवडिलांची वेळ. तर आपण त्यांच्या गोष्टी ऐकल्या तर त्या आपोआपच त्यांच्या आयुष्यातील बऱ्याचशा गोष्टी किंवा जे काही असेल ते आपल्याशी शेअर करतात. तर आजकालच्या पिढीला आईवडील होण्यापेक्षा आपण त्याचे मुलांचे मित्रमैत्रिणी होऊन राहिलं तर ते अति चांगलं आहे. ते आपल्या गोष्टी किंवा त्यांचं जे काही त्यांच्या मनात असेल ते आपल्याशी शेअर करतात. तर असं आमचं सुद्धा नातं आहे की मित्रमैत्रिणीचं. माझी मुलगी माझ्यापेक्षाही तिच्या बाबांच्या जरा जास्त जवळ आहे, म्हणजे माझ्याशी सर्व शेअर करते, पण जास्त फ्रेंडली म्हणाल तर ती बाबाशी असते. तर आजच्या स्वयंपाकातील शेवटचा पदार्थ म्हणजे जे आहे वडे, ते मी इथे तळून घेत आहे आणि हे तळणं झाल्यानंतर मी लगेचच नैवेद्य जे आहे देवासाठी ते काढून घेतलेले आहे आणि मग संध्याकाळची आरती पूजा आणि नैवेद्य देवाला अर्पण केला. सोबतच शिवलीला अमृताचा 11वा अध्याय पठन केला. बघा, सोमवारी जर तुमचं श्रावण महिन्यात होत असेल तर रोज तुम्ही जो आहे हा 11वा अध्याय शिवलीला अमृताचा वाचावा. खूप सुंदर असा हा अध्याय आहे. तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा मनोकामना असेल, नुसत्या मनोकामनाच नाही तर घरात सुख शांती आनंद बनवून ठेवायचा असेल तर हा अध्याय तुम्ही नक्की वाचा आणि त्यापेक्षाही जास्त आत्मिक समाधान तुम्हाला मिळेल. तर नैवेद्य काढल्यानंतर यांनी जे आहे फळं आणली होती तर ती फळं जे आहे ड्रॅगन फ्रूट्स आणलं होतं. आज माझ्या मुलीला हे खायची इच्छा झाली होती. एरवी मुलांना फळं आवडत नाही आणि आमच्याकडे सुद्धा तसंच आहे. तर इथे आज तिने स्वतःच्या आवडीची फळं घेऊन मागितली होती. तर हे स्वच्छ पाण्याने इथे धुवून ठेवली होती. हा कुठला फळ आहे, नवीनच अंगूरमधलाच प्रकार होता, काहीतरी नाव सांगितलं मला लक्षात नाही. तर असं नैवेद्य वगैरे मी इथे देवाला दाखवला होता. आरती वगैरे माझी झाली होती. तर आजच्या व्हिडिओला इथे सेंड करूया. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.